मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्याबाबतचा रिपोर्ट अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधानांना सोपवला। या अहवालात वस्तुस्थिती दिल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, अमित शहांकडे जो अहवाल आहे त्यामध्ये खडसे यांना क्लीन चिट अशा प्रकारची माहिती समोर येते, काय नक्की यामध्ये तथ्य आहे? काल माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते। दिल्लीला प्रधानमंत्र्याकडे त्यांची बैठक होती आणि बैठक संपल्यानंतर कदाचित या विषयाची चर्चा झाली असावी, परंतु मुख्यमंत्र्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई आणि प्रधानमंत्र्याकडे जो अहवाल दिला त्यामध्ये काय खडसेंच्या विरुद्धच असेल असं नाही आहे, खडसेच्या बाजूचाही असू शकतो आणि मला असं वाटतं की त्या अहवालाचा अर्थ चुकीचा काढून अफवा पसरू नये। भारतीय जनता पार्टीनं अगोदर स्पष्ट केलं आहे की आमची भूमिका ही खडसेच्या पाठीमागं आमचा पक्ष उभा आहे। खडसे यांनी पक्षाकडे राजीनामा दिलेला आहे अशाही प्रकारची चर्चा जोरात आहे, काय नक्की यामध्ये खरी गोष्ट आहे? अद्यापपर्यंत खडसेंनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही, राजीनामासुद्धा दिलेला नाही। पण नाराज आहेत तिकडे, ते प्रसारमाध्यमांना टाळत आहेत आणि जे काही त्यांचं फिरणं असेल ते अत्यंत असं गुपचूपपणे सुरू आहे। आपण काय सांगाल, ते नाराज असल्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी पण टाळत आहेत, असं आहे का खरं काही? खडसे नाराज असण्याचं काय कारण? त्यांना काय पक्षातून विरोध आहे, पक्षांतर्गत काही वाद आहे? काही कारण नाही आहे। मी काल खडसेशी 3 वेळेस बोललो, आज दिवसभरात 2 वेळेस बोललो। मुख्यमंत्र्याशी त्यांचं बोलणं चालू आहे आणि ते कुठेही अज्ञातस्थळी गेलेलं नाही, चर्चा चालू आहे। परंतु प्रसारमाध्यमांनी रंगवलेली ही चर्चा आहे, खडसे कुठं लापता झाले नाही आणि ते आमच्या संपर्कात आहेत। खडसेंबद्दलचा अहवाल अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे, तर प्रत्यक्ष आता पुढचं पाऊल कधी उचलणार? का मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत वाट बघणार, का हे प्रकरण असंच तुम्ही कायम ठेवणार, विरोधक तुमच्यावर कायम टीका करत राहणार? नाही, या विषयाची चर्चा आमची एकत्र बसून झालेली आहे, पुन्हा पुन्हा आम्ही एकत्र बसतो आणि मला असं वाटतं की या विषयाला आम्ही लवकरच संपवू। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई।